आपण जेवताना कुरकुर करायची नाही, जेवताना निमूटपणे जेवायचं. आजपासून तुम्ही असं ठरवा की जेवण दोन्ही व्हायचं. जेवण करताना आपण बोलायचं नाही. आपण काय करतो? बोलत बोलत जेवण करतो. एवढंच नाही तर आपल्या डाव्या मांडीवर मोबाईल असतो आणि उजव्या हाताने आपण घास घेत असतो, किंवा टीव्ही जवळ आपण जातो, टीव्ही पाहतो आणि जेवण करतो. तुम्ही म्हणाल मोबाईल पाहिल्यामुळं काय होतं, टीव्ही पाहिल्यामुळं काय होतं? मित्र हो, ते संस्कार आपल्यावर होतात. रात्र झाली, सगळे झोपले, माझी आई मात्र झोपली नाही. आवळा ससा. कोणी एकेकाळी एका जंगलात एक ससा आपल्या मित्रासोबत राहायचा. तो एका मोठ्या झाडाच्या पायथ्याशी असलेल्या बिळात राहायचा. तो ससा खूप हावरा होता. तो दिवसभर खात राहायचा. एवढे खाऊन सुद्धा त्याचं पोट भरत नव्हतं. त्याच्या मित्रांनाही या सवयीचा फार त्रास व्हायचा. खाऊन खाऊन तो हावरा ससा अगदी लठ्ठ झाला होता. जैन गुरुकुल शैक्षणिक संकुलामध्ये स्नेहभोजन आणि वृक्षारोपण शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली. श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं निपुण भारत आणि शिक्षण सप्ताहाची वृक्षारोपण आणि विद्यार्थी शिक्षक स्नेहभोजनानं सांगता झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार काळे होते. यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंचुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रार्थना आणि परिपाठानं कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी सहशिक्षक विजयकुमार काळेकोरे यांनी बोधकथा सांगत रविवारची सकाळ रमणीय केली. यावेळी कथेवर आधारित प्रश्न विचारून उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आले. सहशिक्षक मिलिंद खोबरे यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागातील सर्व शिक्षक, हरित सेना विभाग प्रमुख संजय बसमे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अरे स्टॅच्यू उभारू नका जरा का आवाज काढतो मागचं मी मागचा आवाज काढू आपण एखादं काहीतरी गाण्याचं सॉंग देऊ पण बघतोय असं दाखवा जरा चाला एखादी जण पुतळा सर तिथे थांब अरे बाबा रोज तू इकडे ये नको टोपी सर घ्या थोडं पलीकडे सर हां एक या सर 2 मिनिट येत ना जा तसं मागा जा तुझं तुझं काम करतो बघत व्हिडिओ बघत पुढे पुढे सर इकडे कुणी काही घेऊ नये काय ते साप हे ते म्हणजे पाळी जाऊ नये हा करेक्ट पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे अंडी खेळी करू नये अजून काय करा